नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक सविस्तर वृत्तांत आपल्याला बघायचा आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांचा सत्कार केला म्हणून शिवसेना आणि भाजपमध्ये आता राजकीय घमासान सुरू झालेला आहे. यावरून एकनाथ शिंदे यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे असं समजते. नेमक्या घडामोडी काय घडलेल्या आहेत या संदर्भातला एक सविस्तर वृत्तांत बघूयात. कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपकेचा शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट आणि बच्चू कडूंनी केलेला हा सत्कार पहा. या सत्कारावरून महायुतीमध्ये नाराजीचं वादळ आल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. मोदी सरकार विरोधात जेनझीला संघटित करणारा अभिजित दिपके हा संजय शिरसाटांच्या मतदारसंघात वास्तव्य करतो. अभिजित जेव्हा आंदोलन केल्यानंतर संभाजीनगरला आला तेव्हा अभिजितच्या भेटीला सगळ्यात आधी संजय शिरसाट गेले. अभिजितचं त्यांनी गोड कौतुक केलंच, शिवाय अभिजितच्या कुटुंबाशी आपलं किती घट्ट नातं आहे हे सांगायलाही शिरसाट विसरले नाहीत. ते माझे मतदार पण आहेत, माझ्या मतदारसंघातले आहेत, माझे जवळचे आहेत, नातेवाईक आहेत. आणि मग हे सर्व आंदोलन झाल्यानंतर त्यांचं विचारपूस करणं हे मला गरजेचं वाटत होतं. आपण त्यांना विचारलं पाहिजे होतं. ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये येतात, मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात जातो आणि अशा वेळेला गेलो नाही तर त्यांना सुद्धा बरं वाटणार नाही म्हणून मी काल गेलो होतो. हे कमी की काय, सबका भिडू बच्चू कडू यांनीही अभिजित दिपकेंची भेट घेतली. अभिजितचं तोंड भरून कौतुक केलंय. नाही, त्यांची तब्येत बरोबर नाही आहे, ताप आहे. फक्त आम्ही भेट घेतली, नंतर चर्चा करायला येऊ. मी एक आंदोलक म्हणून आणि एक आंदोलकाची भेट घ्यायची मला असं वाटलं. माझी व्यक्तिगत भेट आहे. त्याच्यानं ते म्हणतं ना, ते जेव्हा आपल्यातला माणूस लढतं तेव्हा ते राहिलं जात नाही आणि त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. अभिजित दिपकेचे शिवसेना नेत्यांनी गायलेले कौतुकाचे दोहे भाजपाच्या कानावर गेले नसतील तर नवल. शिवसेना नेत्यांनी केलेल्या कौतुकाबाबत भाजपानं आक्षेप नोंदवल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेना हा एनडीएचा घटक पक्ष आहे. असं असताना एनडीएच्या सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या अभिजित दिपकेंचा शिवसेना नेते सत्कार कसं करतात असा प्रश्न विचारला गेला. याचे पडसाद गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यातही उमटल्याचं दिसलं. अमित शहा पुणे दौऱ्यात फडणवीसांशी खूपच स्नेहानं वागताना दिसले. एवढंच नव्हे तर अमित शहांनी भाषणाच्या सुरुवातीलाच फडणवीसांचा यशस्वी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. मंच पर उपस्थित महाराष्ट्र के लोकप्रिय और यशस्वी मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस जी. ज्या अमित शहांनी कोल्हापूर दौऱ्यात एकनाथ शिंदेंचं तोंड भरून कौतुक केलं होतं, त्याच अमित शहांनी आपल्या भाषणात एका शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख केलाय. महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी. वरवर हे अगदी सामान्य वाटत असलं तरी ही घटना सामान्य नाहीये. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या अभिजितला डोक्यावर घेतात. हे भाजपाला रुचलेलं नाही असा संदेश अमित शहांनी यातून दिला नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस समर्थकांनी लगोलग फडणवीस हे 2047 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असं सांगायला सुरुवात केली आहे. आपलं सरकार, महायुतीचं सरकार हे 2047 मध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा या ठिकाणी जनतेच्या सेवेकरता असलं पाहिजे. याकरता महायुतीचं सरकार आणण्याकरता, आपलं सरकार आणण्याकरता देवेंद्रजी या राज्याचे प्रचंड ताकदवान मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पाठीशी प्रचंड ताकद उभी करून विकसित महाराष्ट्राचा संकल्प आपल्याला साथ द्यायची आहे. भाजप नाराज आहे म्हटल्यानंतर सावध झालेल्या एकनाथ शिंदेंनी लगोलग संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांची झाडाझडती घेतल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांनी अभिजित दिपकेच्या केलेल्या सत्कारावर दोन्ही नेत्यांना खडसावल्याची माहिती समोर आली आहे. अभिजित दिपकेचं कुटुंब आपल्या जवळचं आहे असं शिरसाट जाहीरपणे सांगतात. अभिजित जवळचा असताना तो सरकार विरोधात एवढं मोठं आंदोलन उभं करतोय, त्याकडं शिरसाटांनी दुर्लक्ष कसं केलं असा आक्षेप बहुधा भाजपाला असावा. एकीकडे हे सगळं सुरू असताना
कोर्टाच्या नावे बोटं मोडणारे उद्धव ठाकरे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आपल्यालाच मिळेल असं ठामपणे सांगू लागलेत. धनुष्यबाण उभाठाला मिळाला नाही तर धनुष्यबाण गोठवलं जाईल असंही ते आत्मविश्वासानं बोलू लागलेत. ठाकरेंचा हा आत्मविश्वास एकनाथ शिंदेंसाठी इशारा तर नाही ना, याची ही चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.